यानंतर राज्यातून एक महत्त्वाची बातमी येते। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। आगामी पालिका निवडणुकी संदर्भात या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे। काही ठिकाणी एकत्र लढण्यावर चर्चा होणार आहे। नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकांपूर्वी या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं, वाद निर्माण झाले होते। मात्र आता पालिका निवडणुकीच्या पूर्वी आता दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होतीये। विशेषतः पालिका निवडणुकांमध्ये दरम्यान काही जागांवर काही ठिकाणी एकत्र लढण्यावर चर्चा होती। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून। शुभम, काय अधिक माहिती या बैठकीबाबत? हेमाली, आपण पाहिलं तर नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं तर कालच रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदेसोबत रवींद्र चव्हाण यांची बैठक होते आहे। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला विशेष महत्व आहे। आगामी पालिका निवडणुका संदर्भात या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होणार आहे। शिवाय मुंबई असेल, ठाणे असेल, राज्यातील काही महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार का, या विषयावर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। सध्या जर पाहिलं तर रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। बैठकीला सुरुवात झालेली आहे। उदय सामंत देखील बैठकीला उपस्थित आहे आणि नेमकं आता रवींद्र चव्हाण बैठक संपवून बाहेर आल्यावर काही माहिती माध्यमांना अधिकृत देतात का, याकडे देखील लक्ष असणार आहे। शिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का, या सगळ्या बैठकीच्या घडामोडीवर आपलं लक्ष असणार आहे। मालिक, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।